नाही, काल प्रेस कॉन्फरन्स झाली. अनावधाने सुभाष जोटेंच्या मुखातून पास्को अंतर्गत मदत मिळाल्यानंतर मुलींच्या संख्येमध्ये पालकाकडून तक्रार नोंदवण्यात वाढ झाली. असा प्रकार जो होता त्याला मी म्हणताना माझी भूमिका सुभाष जोटेंच्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ काढू नका म्हणून मी बाजू मांडली. पण ते वाक्य माझ्याच तोंडी घालून काही वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाल्या बातम्या आणि त्यानंतर आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी मला फोन करून म्हटलं की तुमच्यासारख्या नेत्यांनी हे वक्तव्य केलं का. मी त्याचा त्यांच्याकडे खुलासाही केला आणि त्यांच्याकडेही माफी मागितली. मी आज माझ्या तोंडून अनावधाने मी तर केलेलं नाही, पण वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या, काही टीव्हीच्या चॅनल्सवर या बातम्या आल्या आणि माझ्या तोंडून जर अनावधाने काही निघालं असेल आणि माझ्या बांधवांच्या आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी आदिवासी बांधवांची माफी मागतोय आणि या भविष्यात अशा प्रकारच्या कोणाच्याही भावना दुखवण्याचं माझ्याकडून प्रयत्न होणार नाही, ही याप्रती मी दिलगिरी व्यक्त करतोय. खरं तर हा विषयाला घेऊन संबंध येत नसताना पक्षावर विरोधक असतील किंवा काही लोक असतील जर पक्षाला अडचणीत आणत असतील आणि पक्षाला डॅमेज होत असेल आणि त्या पदावर आत्ता त्या संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळे यातून संदेश पक्षाकडे बोट दाखवलं जातं. म्हणून मी सुभाष जोटेंना विनंती करणार आहे की हे संपूर्ण चौकशी होईपर्यंत आपण या पदावरून थोडं दूर राहावं आणि पद पुन्हा यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर ते पद त्यांना पुन्हा बहाल करावं. परंतु आरोप सिद्ध होतपर्यंत किंवा आरोपातून मुक्तता होतपर्यंत जे काही आत्ता घटना इतकी दुर्दैवी आणि निर्दयी घटना आहे की कोण्या बालिकांच्या संदर्भात हे कोणीच सहन करू शकत नाही, त्याच्यावर यामध्ये सहभाग असेल तर कारवाई झालीच पाहिजे आणि ती त्यामध्ये कोणी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. अशा परिस्थितीमध्ये या पदावर राहून जर पदाला पक्षाला जर अडचण होत असेल तर मी सुभाष जोटेंना विनंती करणार आहे की काही काळ आपण पक्षाच्या या पदापासून दूर राहावं. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.